रिझर्व्ह बँकेने भारतीय परकीय चलन वाचवण्यासाठी 12 अब्ज डॉलर्स किमतीचे सोने विकले असा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता. ही बातमी समोर आल्यानंतर आर्थिक क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु आता अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने असा कोणताही मोठ्या प्रमाणावर सोन्याची विक्री केल्याचा व्यवहार निदर्शनास आलेला नाही. उलट आरबीआयच्या ताज्या वार्षिक अहवालातून वेगळंच चित्र समोर आलं आहे. 31 मार्च 2026 रोजी आरबीआयचा एकूण 880.92 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, जो 31 मार्च 2025 रोजी हा साठा 879.58 मेट्रिक टन इतका होता. म्हणजे एका वर्षात सोन्याचा साठा कमी न होता 0.94 मेट्रिक टनांनी वाढला आहे. ही आकडेवारी 12 अब्ज डॉलर्सच्या सोन्याच्या विक्रीच्या दाव्याला खोटे ठरवते. आरबीआयकडे असलेल्या एकूण सोन्यापैकी 312.32 मेट्रिक टन सोने हे इश्यू विभागात मालमत्ताचा भाग आहे, तर 567.20% मेट्रिक टन सोनं हे बँकिंग विभागाच्या अखत्यारीत आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारातील सोन्याच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे आरबीआयच्या सुवर्ण साठ्याच्या मूल्यात मोठी वाढ ही झाली आहे. बँकिंग विभागाच्या असलेल्या सोन्याच्या मूल्यात तब्बल 73.6% वाढ ही नोंदवली आहे. याशिवाय भारताच्या परकीय चलन साठ्यात देखील मजबूती आली आहे.